तर गाईच मागे जी आरती चालू आहे ती आमच्या गावदेवाची मानाची आरती. म्हणजे गणपती जेव्हा आमच्या गावात इकडे येतात गावदेवाचा तेव्हा एक आरती होते आणि सेकंड आरती डायरेक्ट समुद्रावरती. तर ती आरती चालू आहे. मोठीच्या मूर्त्या गणपतीच्या आहेत त्या या साईडला लाटांमध्ये विसर्जन करतात, पण आम्ही आमची मूर्ती आहे ती या साईडला जातो खाडीमध्ये. त्याचं कारण सांगतो. सो गाइस, वेलकम टू माय चॅनल. तर तुम्ही सिटीमधलं गणपती विसर्जन बघितलं असेल, पण कोकणातलं गणपती विसर्जन बघा. आमचं गणपती विसर्जन कसं असतंय. आता आम्ही गणपती आमचा बाहेर काढले विसर्जनासाठी, तर आम्ही चाललोय समुद्रावरती. चला. मोरया मोरया. गणपती बाप्पा. तर गाईच मागे जी आरती चालू आहे ती आमच्या गावदेवाची मानाची आरती. म्हणजे गणपती जेव्हा आमच्या गावातले इकडे येतात गावदेवाजवळ तेव्हा एक आरती होते आणि सेकंड आरती डायरेक्ट समुद्रावरती. तर ती आरती चालू आहे, तुम्ही बघू शकता. हरे कृष्णा फायनली आम्ही समुद्रावरती पोहोचलोय. मोस्टलीच्या मूर्त्या गणपतीच्या आहेत त्या या साईडला लाटांमध्ये विसर्जन करतात, पण आम्ही आमची मूर्ती आहे ती या साईडला करतो खाडीमध्ये. त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण ज्या पीओपीच्या मूर्त्या असतात त्या लाटांमधून वर येतात समुद्रावरती, वरती लागतात किनाऱ्यावरती, पण आमची मूर्ती जी आपण खाडीत लावतो ती वर यायची शक्यता कमी असते, शक्यतो येतच नाही. फायनली समुद्रावरती पोहोचलो आणि खाडी जवळची तर आम्ही विसर्जन करतो. तर मगाशी सांगितल्याप्रमाणेच फर्स्ट आरती आम्ही माणकरी देवाजवळ करतो, ती मानाची आरती, आणि सेकंड आरती समुद्रावरती आणि आरतीची तयारी चालू आहे. बघू शकता आम्ही इथे आरती करतो.
गाईज फायनली आरती चालू झाली आहे समुद्रावरची जी लास्ट आरती आणि याच्यानंतर विसर्जन होणार आहे गणपतीचं. हो कशा वाटला तुला? मस्त वाटला. मग गणपतीला काय बोलशील? पुढच्या वर्षी लवकर या. गाईज गणपती विसर्जन झालंय आणि या गाडीमध्ये उंदीर बसलेत. यू कॅन सी.